आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. क्रमांक 19 मध्ये बनावट मतदानाची शक्यता. अपक्ष उमेदवार हिना मंसूरी यांची आयुक्ताकडे तक्रार. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील अपक्ष उमेदवार हिना आसिफ मंसूरी यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत मतदान प्रक्रियेदरम्यान विशेष दक्षता घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की काही समाजकंटक व राजकीय हितसंबंधितांकडून मतदान केंद्रावर बनावट मतदारांच्या माध्यमातून मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीचा पवित्र प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, मतदारांची ओळख काटेकोरपणे तपासली जावी, तसेच संशयास्पद व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी हिना मंसूरी यांनी केली आहे. दरम्यान निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय निवडणूक पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे. निवडणूक वातावरण अधिक संवेदनशील झालेले असून प्रशासनाची भूमिका काय असणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मंसूरी, मी प्रभाग क्रमांक 19 अ मधून उमेदवारी करत आहे अपक्ष म्हणून. आम्ही महापालिकामध्ये 10,000 लेनदेनबद्दल आयुक्तांना लेटर दिलं आहे, तर भ्रष्टाचार विरोधी दिलं आहे की 10,000 त्यांनी एफिडेविट करताना त्यांनी नमूद केलं होते की 10,000च्या वरती जे व्यवहार आहे ते UPI, RTGS यानुसार व्हायला पाहिजे, पण ते होत नाहीये. 10,000चे लेनदेन सुद्धा कॅश इन हँड होत आहे, तर ते रोखण्यासाठी आम्ही आयुक्तांना लेटर दिले आहे. आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना आमच्या देखरेखीत आले आहेत की तिथे बनावट मतदान होत आहेत, बनावट वोटिंग कार्ड त्यांनी बनवलेले आहेत, तर त्या संबंधी आम्ही पोलीस अधीक्षकांना सुद्धा निवेदनपत्र दिले आहे की त्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.